हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पै माऊली मातोश्री मायांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज सोमवार आणि आपलं जे चिंतन चाललं आहे ते म्हणजे चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. सारे आनंदाने जीवन जगूया हे महत्वाचं बहुत लक्षात ठेवायचं आहे. पै माऊलींचा एक अमृततुषार आहे, त्याचा भावार्थ असा आहे, प्रत्येक माणसाच्या मनात स्मरण आणि विस्मरण असे दोन क्षण असतात, आणि कोणत्या क्षणात काय ठेवायचे यावर तो माणूस सुखी आणि दुःखी होत असतो. आहे सुंदर की कोणीतरी आपल्याला मदत केलेली आहे हे स्मरणाच्या क्षणात ठेवलं पाहिजे, तर तिथे कृतज्ञता व्यक्त होते. पण कोणीतरी मदत केल्याने आपण विसरून गेलो, मग त्या एखाद्या माणसाला कोणीतरी मदत केली तो माणूस विसरून गेला म्हणजे विस्मरणाच्या क्षणात ती मदतीचं ती प्रसंग त्याने टाकला आणि विसरला, तर त्याकडे कृतज्ञता राहणारच नाही. लक्षात घ्या. म्हणजे स्मरणाचा क्षण आणि विस्मरणाचा क्षण, कोणत्या गोष्टी विस्मरणात टाकल्या पाहिजेत. कोणीतरी आपल्याला वेडं वाकडं बोललंय, तर ते एकसारखं स्मरणात ठेवलं तर आपण सतत दुःखी होऊ किंवा राग येत जाऊ, रागवत जाऊ, बरोबर. पण तेच कोणीतरी काहीतरी बोललाय त्याचं त्याच्याकडे करून ते विस्मरणात ठेवलं तर आपण दुःख येणार नाही आपल्याला, की आपला राग येणार नाही, किंवा कोणताही विकार आपल्याकडे येणार नाही. लक्षात ठेवा, आपण जे स्मरणात ठेवतो ते स्मरणात जर चांगल्या चांगल्या गोष्टी ठेवायला लागलो तर आपल्याला सुखच सुख मिळतं, किंवा मनाची एक वृत्ती सुखरूप होते. कळलं ना. म्हणून कोणीतरी आपल्याला मदत केली तर ती स्मरणात ठेवायची. कोणीतरी आपल्याला मदत केली नाही ऐनवेळी, ती विस्मरणात ठेवायची. आणि मला मदत केली नाही, बघतो मी याला, असं जर स्मरणात ठेवायला लागलं तर तो राग तसाच राहतो. कळलं ना. अनेक गोष्टी आहेत, स्मरणात काय ठेवायचं आणि विस्मरणात काय ठेवायचं. विस्मरणात कोणीतरी अपमान केला, कोणीतरी आपल्या ऐन वेळेला आपण हाक मारली तर दुर्लक्ष केलं, मुद्दाम माडे बघितलं नाही, असं बरेच माणसं म्हणत असतात. कधी त्याचं लक्ष नसेल, अशा गोष्टी विस्मरणात ठेवाव्या लागतात. पण स्मरणात काय ठेवायचं. कोणी संत पुरुष आपल्याला भेटला, कोणते सद्गुरू भेटले, तर त्या गोष्टी जर आपण स्मरणात ठेवत आपला आनंद होतो. साधी गोष्ट आहे. सद्गुरूंची भेट, सद्गुरूंशी बोलणं, सद्गुरून दिलेलं ज्ञान. आता सद्गुरून दिलेलं ज्ञान स्मरणात ठेवायला पाहिजे, पण बऱ्याच वेळा ते विस्मरणात जातं. म्हणजे विस्मरणाच्या क्षणात ठेवतो आणि परत आपल्याला काय आठवत नाही म्हणतो. कळलं की नाही. सद्गुरू पुन्हा पुन्हा जे ज्ञान देतात ते आपण आपल्या स्मरणात ठेवलं पाहिजे, म्हणजे स्मरणाच्या क्षणात ठेवलं पाहिजे. पण बरीच मंडळी कळत न कळत पडे मुद्दाम ठेवतात असं म्हणत नाही. विस्मरणाचा क्षण त्यांचा उघडाच असतो. अशा वेळेला विसरलं, अरे काय बोलले सद्गुरू आठवत नाही म्हणतो आपण बऱ्याच वेळेला ना. म्हणजे इथे ज्या ज्या गोष्टीतून आपल्याला दुःख होणार नाही किंवा सुखच होईल त्या सर्व गोष्टी स्मरणात ठेवण्यात शहाणपण आहे. आणि ज्या ज्या गोष्टीतून आपल्याला दुःख, राग किंवा द्वेष अशा विचित्र जर भावना तयार होत असतील तर त्या सर्व गोष्टी आपण विस्मरणात ठेवल्या पाहिजेत. किंबहुना आपल्याकडे असलेले सद्गुण अधिकाधिक स्मरणात ठेवता आले पाहिजेत.
तर आपल्याकडे निर्माण होणारे दुर्गुण हे विस्मरणात गेले पाहिजेत. लक्षात घ्या, जीवनात आनंद मिळवण्यासाठी किंवा आनंदाचा अनुभव घेण्यासाठी स्मरण आणि विस्मरण ह्या दोघांचा आपल्याला चांगला उपयोग करून घेता येतो. विस्मरण हे वाईट आणि स्मरण हे चांगलं असंही नाही. अनिष्ट गोष्टी स्मरणात ठेवल्या, अनिष्ट गोष्टीचे संस्कार आपण आपल्या मनावर होतात. कधी वाईट लोकांच्या संगतीत राहिला तर एखादं मूल किंवा एखादा तरुण, तर त्या संगतीतून अनिष्ट गोष्टी स्मरणात ठेवतो आणि त्याच्या जीवनामध्ये अनिष्ट गोष्टीचा तो परिणाम व्हायला लागतो. पण सत्संगतीमध्ये असेल आणि इष्ट गोष्टी, चांगल्या गोष्टी ज्या त्या आपल्या स्मरणात आपण ठेवायला लागलो, त्याचा आपल्या जीवनात चांगला परिणाम होतो. म्हणजे गणित सोपं आहे. स्मरणात काय ठेवायचं आणि विस्मरणात काय ठेवायचं. भांडण तंटे, वाद विवाद, एखाद्या विषयावर कधी कधी दोन व्यक्तींचं एकमत होत नाही. एकमत होत नाही म्हणून दुसऱ्याने माझ्या मतासारखंच वागलं पाहिजे, हा जर त्याला आग्रह असेल, आग्रहातून तो तावातावाने बोलायला लागला तर ते दुःख निर्माण झालं म्हणून समजा. म्हणून हे दोघांची मतं जर वेगळी असतील तर योग्य मत कोणतं हे एखाद्या शहाण्या माणसाकडनं समजून घ्यावं लागतं. त्या दोघांनी शांतपणे दोन्ही मतांचा प्लस पॉईंट आणि मायनस पॉईंट काय ते समजून घेतलं आलं तर कोणतं मत चांगलं हे कळतं. माझंच मत बरोबर आणि तुझंच मत चूक, नुसता असा वादविवाद जर केला माणसाने तर ते दुःख आहेच. दुःख म्हणजे विकार आहे, तिथे दुःख आहे. परत लक्षात ठेवा, काम, क्रोध, लोभ, मोह, मत, मत्सर हे विकार. विकार म्हणजे दुःखाला देणारं आमंत्रण. हे सगळे विकार किंवा दुर्भावना ह्या दुःखाला आमंत्रण देतात आणि सद्भावना ह्या सुखाला आमंत्रण देतात. सर्वांबद्दल जर आपल्या मनात सतत सद्भावना असतील आपण आनंदाने जीवन जगतो, समाधानाने जीवन जगतो. पण जराशी दुर्भावना आपल्या मनात आली एखाद्या व्यक्तीबद्दल तर आपलं समाधानाने जीवन जगणंच थांबतं, ते वर खाली होतं. मग कोणीतरी आपल्याबद्दल वेडवाकडं बोललं किंवा वाईट बोललं, आपण चांगलं कार्य करतो आणि तरी लोक बोलतात, तर ते काय केलं, ते विस्मरणात टाकलं पाहिजे खरं. कारण लोकांच्या जिभेवर आपला कंट्रोल नाही, त्यांना त्यांचं शहाणपण नाही. त्यांना शहाणपण नाही म्हणून आपण कशाला दुःखी व्हायचं, हा महत्वाचा मुद्दा ना. शहाणपण असेल तर कोण तुला आपल्याला असं बोलणारच नाही, त्याच्याकडे शहाणपण नाही म्हणून तो बोलला. मग एवढंच लक्षात ठेव, ते विस्मरण टाक, ते नको स्मरणात ठेव. कारण त्याच्याने दुःखी तूच होशील. जो बोलणारा तर बोलून घ्या, त्याला माहिती नाही तो चांगला बोलला की वाईट बोलला. आपण मग ते धरून ठेवतो, रे त्याने मला असं बोलला, असं बोलला, असं बोललं. हे स्मरणाच्या खाण्यात जेवढं आपण भरतो तितका आपल्या मनामध्ये विकार निर्माण होतात, दुःख निर्माण होतं. आणि म्हणून सुख आणि दुःख हे सगळं आपल्या मनावर अवलंबून आहे. लक्षात घ्या, सुख बाहेरून येतो की दुःख बाहेरून येतो असं काहीच नसतं. मन कसा विचार करतं आणि त्या विचाराप्रमाणे मनात कशा भावना निर्माण होतात त्याच्यावर सगळं सुख दुःख असतं. म्हणून एका राजाची गोष्ट आहे की ते राजा नेहमी चिंतातूर असायचा. राज्य चांगलं चालतंय ना, हे चांगलं चालतंय ना, ते चांगलं, म्हणून त्याच्यात असमाधान असायचं. त्यात एकदा प्रधानाने एक युक्ती केली की राजाची चिंता विंता करण्याचा स्वभाव जाण्यासाठी काय केलं पाहिजे असा विचार करायला लागला. तर त्या राज्याच्या एका जंगलाकडच्या गावाकडे एक माणूस अत्यंत समाधानाने जीवन जगत होता. खूप श्रीमंत होता असं नाही, पण त्याला अगदी वेळेवर त्याचं 2 वेळेचं पोट भरण्या इतकं त्याच्याकडे धान्य होतं. त्याच्या ज्या सगळ्या ज्या काही गरजा होत्या त्या गरजा भागवण्याकरता सगळ्याकडे पैसे होते, सगळं होतं. त्या तो समाधानाने जीवन जगत होता. शेतकरी होता, शेती करायचा, कार्य करायचा आणि समाधानाने जीवन जगत होता. तर त्या माणसाला पाहिल्यानंतर राजाला थोडा मत्सर होतो. अरे मी एवढा राजा असून मी चिंतातूर, मी दुःखी, हा समाधानी कसा काय. तर प्रधान म्हणाले
ह्याचं समाधान कसंही राहू शकतो. म्हणजे आता हा समाधानी व्हायला, ह्याने आनंदी व्हायच्या बाजूला, पण तो माणूस आनंदी आहे, समाधानी म्हणजे आनंदी आहे. मग त्याचा आनंद तू कसा काय हिरावून घेऊ शकतोस, सांग बरं मला. प्रधान म्हणाला सोपं आहे. आता सोपं आहे म्हणजे काय केलं प्रधानाने, म्हणा बघा कसं होतं ते. प्रधानाने गपचूप एक 100 मोहरांची एक पोतळी बनवली, पिशवी छोटीशी, आणि त्या माणसाच्या अंगणामध्ये नेऊन ठेवली. तो माणूस सकाळी उठल्याबरोबर तर ती दिसली पोतळी, आणि 100 मोहरावर एकदम खुश झाला. रे, परमेश्वराने आपल्यावर फार मोठी कृपा केली, खुश झाला, आणखीन आनंदी झाला. दुसऱ्या दिवशी परत 100 मोहरांची पिशवी मिळाली त्याला. आणखीन म्हणजे परमेश्वराची तो अगदी स्तुती करायला लागला, किती छान झालं. तिसऱ्या दिवशी जी एक पिशवी ठेवली मोहरांची, तिथे 99 मोहरा ठेवल्या. आता 99 मोहरा ठेवल्यानंतर रोज तर 100 मिळत होत्या. आज तिसरी पिशवी 99 म्हणजे ती मोहर कुठे पडली, कुठे, ह्याचा विचार त्या माणसाला यायला लागला. कळलं का? 99 मोहर आहे त्याची खुशी बाजूला, पण एक मोहर कुठेतरी पडली आहे, ती मला मिळाली नाही, इथे त्याचं समाधानी माणूस असमाधानी झाला. लक्षात घ्या की तो ती मोहरचा, त्या एका मोहरचा तो सतत विचार करायला लागला. अरे कशी गेली, कोणी आता चोरायचं, सगळं चोरलं असतं, एकच मोहर कशी ती पडली असणार. म्हणून तो अंगणात एक सगळ्याजण फेऱ्या मारतो, कुठे इथे पडली का, तिथे पडली का, जरा बाहेर जाऊन पडली का, परत येणाऱ्या रस्त्यावर पडली आहे का, असं एक सारखा फेऱ्या मारता तर इतका असमाधान झाला की झोपच उडाली. राजाला देऊन त्याने सांगितलं, बघ आता तो कसा येतो. राजा म्हणा, असा कसा असमाधान झाला. माणसाला जरी सगळं काही मिळालं तरी एखादी गोष्ट मिळाली नाही असं जेव्हा त्याला वाटतं तर त्याचं समाधान हिरावलं जातं. बघा गंमतच आहे मनाची. म्हणजे सुख आणि दुःख कुठे आहे, माणसाच्या मनात आहे सुख दुःख. तो समाधानी होता, सुखी होता. पण एक मोहर कुठेतरी हरवली आणि ती आपल्याला का मिळाली नाही. 99 मोहरा मिळाला पण एक मिळाली नाही. 99 मोहरा मिळाला तर त्याने खुश व्हायला हवं होतं ना. एक जी नाही मिळाली त्याची तो चिंता करायला लागला आणि त्याच्या मागे तो दुःखी व्हायला लागला. कळलं ना? म्हणून राजाला आणि प्रधानाने काय शिकवलं, तुझ्याकडे सगळं काही आहे पण आपल्याकडे हे नाही, ते नाही, ते नाही, असं काहीतरी तुझ्या मनात विचार. आता बघा, हे जे नाही ते स्मरणाच्या खणात त्याने ठेवलं आणि राजा दुःखी व्हायला, असमाधानी झाला. तसंच ह्या गरीब माणूस, समाधानी जो माणूस होता, त्याची एक मोहर कुठेतरी गेली. ही आता गेली तर गेली, 99 मोहर फुकट मिळालं त्याच्यात खुश व्हायला वाटतो की नाही, पण नाही, एक मोहर गेली नाही हे त्याने इतकं स्मरणात ठेवलं, दुःखी झाला. म्हणजे जीवन हे आपलं असं आहे की जे आहे त्यात समाधानी असायला हवं. जर नाही त्यासाठी प्रयत्न करायला हरकत नाही, पण त्यासाठी असमाधानी असता कामा नये की ते दुःखी असता कामा नये. जे आपल्या जवळ आहे त्याबद्दल समाधान, त्याबद्दल परमेश्वराचं नेहमी कृतज्ञतेने स्मरण केलं पाहिजे आणि त्या कृतज्ञ स्मरणातून समाधानी असायला हवं. म्हणून स्मरणात कृतज्ञता असली पाहिजे, विस्मरणात कृतज्ञपणा असला पाहिजे. लक्षात घ्या, माणसाने नेहमी नम्र असायला हवं, पण दिनवाणे असू नये. लक्षात घ्या, नम्र म्हणजे काय, लीन असलं पाहिजे. पण लीन असलं म्हणजे काय होतं, नम्र आहे, नम्रपणे बोलणार. पण दिनवाणे, कोणी आपल्याला टपली मारावी, दिनवाणं व्हायला असं पण असता कामा नये. अगदी संयमाने बोलून माणसाने आपले विचार स्पष्टपणे समोरच्याला सांगायला काही हरकत नाही, पण वाद नाही घालायचा. हसून खेळून एखादा माणूस जर आपल्याला वेडवाकडं बोलत असेल तर त्याच्यावर युक्तीने हसून त्याच्यावर दुसरं काही अंगाने आपल्याला त्याचा जो विचार जो समोरच्या माणसाचा तो बाजूला करता येतो. कारण तसं रागवलं पाहिजे, चिडलं पाहिजे, उलट बोललं पाहिजे की लढाई केली पाहिजे असं काही नसतं.
पण आपल्या मनाचीच अशी जी ही संस्कार आहेत, मनाचं पॅटर्न, आपल्याला कोणतरी बोललं की आपल्याला त्याच्यावर त्या समोरच्याला आणखीन डबल बोलावं असं वाटतं. जराशी तरी चिमटी काढली तर आपण त्याला 2-4 चिमटा घालायला प्रयत्न करतो. तिथे शांत आणि स्थिर बसलं पाहिजे हे आपल्याला कळत नाही. ते शांतपणे जे आहे त्या चांगल्या गोष्टीचं स्मरण आपल्याला सतत असलं पाहिजे. आणि ज्या चांगल्या गोष्टी आपल्याकडे नाहीत त्याबद्दल दुःख मानण्याचं काहीच कारण नसतं. की जिथे आहे तिथे समाधान, म्हणून समाधान म्हणतो. म्हणजे जे आहे त्यात समाधान, जे नाही त्यासाठी प्रयत्न करणं. समाधान म्हणजे कामच करायचं नाही असं नाही, आपण आपल्या कृतीतून प्रयत्न करायला आला पाहिजे. पण त्यासाठी हव्यास असता कामा नये. हव्यास माणसाला दुःख देतो. हव्यास म्हणजे समाधानच होत नाही, अजून हवं अजून हवं अजून हवं असं जे वाटतं त्याला हव्यास म्हणतात. म्हणजे भ्रष्टाचार आज जगामध्ये आहे असं जे आपण म्हणतो, ग्लोबल फिनोमेना आहे असं बऱ्याच वेळा म्हणतात. कुठे नाही भ्रष्टाचार, जगात देव आहे सर्वत्र असं म्हटलं तर कुठे आहे देव दाखवा असं म्हणतात ना लोक. पण सगळ्यात तुम्ही म्हणा सगळीकडे भ्रष्टाचार आहे जगात, हो आहे, कारण सगळ्यांना माहिती. कुठेही जा कुठेतरी भ्रष्टाचार, पैसे लुबाडून घेणं, पैसे मागणं, वेगळे सगळ्या प्रकारचा भ्रष्टाचार. म्हणजे अगदी सायबर गुन्ह्यांमध्ये फसवणं हा सुद्धा भ्रष्टाचार. एखाद्याचं चांगलं वागणं सगळं चांगलं आहे, पण मुद्दामून त्याच्याबद्दल निराळं चित्र निर्माण करणं हाही भ्रष्टाचार. पैसा, चांगला पगार मिळतोय, सगळं चांगलं आहे, पण तरी पण अधिक पैसा मिळाला पाहिजे हा जो हव्यास असतो तो भ्रष्टाचार. आपल्याला अधिक हवं जेव्हा माणसाला वाटतं तेव्हा ती असते, ती वासना असते, त्याला वासना म्हणतात. आणि वासनाची झोळी कधी भरली जात नाही. त्यामुळे ज्याच्याकडे ही वासना तीव्र असते तो माणूस नेहमी असमाधानी असतो. म्हणून असमाधानातून, जिथे असमाधान म्हणजे ते दुःख आहेच, तर तिथे विकार आहेतच. आणि म्हणून इथे आपल्याला हव्यास असता कामा नये, पण जिथे आहे ते समाधान, जे आहे त्यात समाधान. परमेश्वर कृपेने आपल्याला हे जे मिळालेलं आहे त्यात आपण समाधानी असलं पाहिजे. आणि परमेश्वर कृपेमुळे अधिक मिळालं तर ते नकोही नाही आणि हवं असंही नाही. दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. जसा विचार तसा जीवनाला आकार, हे नेहमी लक्षात ठेवा. जसा विचार म्हणजे काय, सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्याला अधिक मिळाव्यात ही प्रार्थना जरूर असावी, कारण तो विचार आहे. तो आकाराला आला आणि त्याप्रमाणे मिळत असेल तर समाधान, नाही आकाराला आला तरी समाधान. म्हणून आपल्याला अधिक बघा कसं असतं. आता हे अधिक म्हणून आपण हव्यास नाही. आता प्रार्थना जी आपण वर्तमान काळात म्हणतो, हे ईश्वरा वर्तमानातली सद्गुरूंनी जी सांगितली ती त्याला आपण वर्तमानात त्याचं रूपांतर केलं. पण वर्तमानात मागणं त्याचे अधिक फायदे आहेत. हे ईश्वरा सर्वांना अधिक चांगली बुद्धी दे. आता इथे बघा मागितलं काय, सर्वांना, आपल्याला नाही स्वतःला. या सर्वांमध्ये आपण आहोत, हे पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. मग सर्वांना अधिक चांगली बुद्धी दे. आता चांगली बुद्धी मागणं हा हव्यास आहे की शहाणपण आहे? शहाणपण आहे, कळलं? आणि सर्वांना मागायचं म्हणजे मलाच दे असं म्हटलं की तिथे थोडासा हव्यासाचा रंग प्राप्त. पण सर्वांना दे म्हटलं तर तिथे हव्यास येत नाही, तर तिथे एक शहाणपण येतं, कळलं ना? म्हणून हे ईश्वरा सर्वांना अधिक चांगली बुद्धी दे, अधिक चांगलं आरोग्य दे. नुसतं बुद्धी दे आणि आरोग्य दे चुकीचं काहीच नाही, पण जसा विचार तसा जीवनाला आकार, हे जर निसर्गाचा नियम लक्षात ठेवला तर सर्वांसाठी अधिक चांगली बुद्धी मागणं म्हणजे चांगल्या बुद्धीला कुठे मर्यादा न ठेवता जितकं विकसित बुद्धी होईल, जितकी चांगली होईल तितकं मानवी जीवनाचा विकास होतो. आणि म्हणून अधिक म्हणजे इथे
हव्यास नाहीये तर ते शहाणपण आहे की अधिकाधिक सांगताना कसं आनंद होतो ते पहा. म्हणून ए ईश्वरा, सर्वांना अधिकाधिक चांगली बुद्धी देत आहेस, अधिकाधिक चांगलं आरोग्य देत आहेस. वर्तमानातली प्रार्थना. सर्वांना अधिकाधिक सुखात, अधिकाधिक आनंदात, अधिकाधिक ऐश्वर्यात ठेवत आहेस. सर्वांचं अधिकाधिक भलं करत आहेस, अधिकाधिक कल्याण करत आहेस, अधिकाधिक रक्षण करत आहेस. आणि तुझे दिव्य स्वरूप अधिकाधिक सतत सहज स्मरणात राहत आहे. जाणीवेचा अधिकाधिक विकास होत आहे. आता हे मागणं की ही इच्छा आपल्या मनाच्या स्मरणाच्या क्षणात सतत ठेवली तर काय होईल? सतत हा अधिकाधिक सर्वांच्या सुखाचा विचार सतत जेव्हा आपल्या मनात राहायला लागेल, म्हणजे स्मरणाच्या क्षणात राहायला लागेल, तर आपलं मन अधिकाधिक समाधानाने जीवन जगायला लागेल. लक्षात घ्या. सर्वांना म्हटल्यानंतर ऍक्शन रिएक्शन प्रमाणे ती सर्वांना चांगली बुद्धी, ती आपल्यालाही चांगली बुद्धी हवी. मला नको असं आपण म्हणत नाहीये. सर्वांना दे, तर सर्वांमध्ये आपणही आहे. आपणा सकट सर्व, हे नेहमी लक्षात ठेवायचं. त्यामुळे अधिकाधिक कसं मागायचं हे माणसाला कळलं पाहिजे. अधिक पैसा हवा, अधिक पैसा हवा, अधिक पैसा हवा असं जे काही माणसं करून भ्रष्टाचार करायला लागतात आणि मग त्याच्यातून कधीतरी त्यांना अनिष्ट परिणाम मिळतो. आता तिथे प्रारब्धाचा भाग आहे, परिस्थितीचा भाग आहे, सगळं आहे. कोणाला तरी अडवून काही लोक पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतात. तुला असं मिळायला हवं तर हे जर बाजूला, मग मुद्दाम अडवणूक करणं की त्याचं काम व्हायला हवं तर ते काम अडवणं, मग ते काम व्हायला हवं तर एवढे पैसे दे म्हणणं, असा तो प्रकार आहे. काही माणसं तिथे पकडली जातात, काही माणसं पकडली जात नाहीत. पण भ्रष्टाचार हा सर्वत्र हा आज आहे आणि तो बाजूला होणं हे मानवी जीवन सुखी होण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. पण भ्रष्टाचार हा व्यक्तिगत पातळीवर असतो. व्यक्तीने त्यावर शहाणपणाने विचार केला पाहिजे. शहाणपणाने म्हटलं की आपण जे करतोय ते योग्य नाही. लक्षात ठेवायचं जे आहे आपल्याला. दुसरी गोष्ट, जर आपल्या प्रारब्धामध्ये जर श्रीमंती अधिक हवी असेल, श्रीमंती अधिक मिळणार असेल, ते मिळणारच. त्यासाठी दुष्कर्म केला म्हणून मिळालं असं नव्हे. लक्षात घ्या. इथे आपण सत्कर्म करत राहावं आणि सत्कर्मातून आता जसं प्रार्थना म्हणत राहावी आणि प्रार्थना म्हणता म्हणता जे चांगल्या गोष्टी घडायला लागतात, परिस्थिती चांगली व्हायला लागते, त्याच्यातून चांगले परिणाम व्हायला लागतात. लक्षात घ्या. म्हणजे हे शास्त्र आहे जीवनाचं. म्हणजे जीवनाचं शास्त्र जर एकदा व्यवस्थित समजलं तर जे आहे त्याबद्दल अगदी परमेश्वराचं कृतज्ञतेने स्मरण केलं पाहिजे की परमेश्वर तुम्हाला हे सुदृढ शरीर दिलेलं आहे. साधी गोष्ट आहे. सुदृढ शरीर आहे, सशक्त शरीर आहे, आरोग्यशील शरीर आहे, कार्यक्षम शरीर आहे. ही परमेश्वराची खूप मोठी कृपा आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हातातल्या नाहीतच. शरीराचे सगळे अवयव अगदी व्यवस्थित ठणठणीत आहेत म्हणजे सुदृढ. तर ते सुदृढ शरीर आहे ही परमेश्वराची कृपा आहे. आणि म्हणून परमेश्वराचं कृतज्ञतेने स्मरण केलं पाहिजे की परमेश्वर तुझ्यामुळे हे मला मिळालंय, की तू हे देतो म्हणून मी तुझा कृतज्ञ आहे. म्हणजे स्मरण जेव्हा देवाचं अशा पद्धतीने आपण करतो तेव्हा आपल्याकडे एक शांती सुख निर्माण होतं. बघा, मागा मनापासून ह्या गोष्टी मागा. प्रार्थना मागा मनापासून करा. जेव्हा आपण हे मनापूर्वक मनापासून करायला लागतो तर मनाला एक निवांतपणा मिळतो, मनाला एक शांतता मिळते आणि तिथे समाधान नांदतं. कळलं ना? असमाधान तिथे अशांतता आणि अशांतता तिथे अस्थिर मन. हे गणित आहे किंवा हा नियम आहे. लक्षात ठेवा. म्हणून जिथे अधिकाधिक मागायचं असेल तर सर्वांसाठी मागायचं की त्या सर्वांमध्ये आपणासकट सर्व हा महत्वाचा मुद्दा. तिथे लपालपी काहीच करायची नाही. सर्वांना म्हणजे आपण नाही मागायचं लपून
म्हणजे ताक हवं आणि ताकाचं भांडं लपवायचं, अशी एक म्हण आहे की ताकाचं भांडं लपवतात. ताक तर हवंय, ताक हवं तर हवंय असं काय आपलं म्हणणं नाही. जे आयुष्यामध्ये जीवनामध्ये जे जे आपल्याला उपयुक्त आहे म्हणजे प्रत्येक माणसाला, ते प्रत्येक माणसाला मिळायला हवं ही इच्छा आपल्याकडे असली पाहिजे. सर्व जे उपयुक्त आहे जीवनाला, ज्याच्यातून ह्या सुखसोयी निर्माण होतं. बघा, पूर्वी माणसं चालत चालत लांब लांब जायचे. थोडा काही काळानंतर मग बैलगाडीतून जायला लागले, काही काळानंतर मग घोड्यावरून जायला लागले किंवा घोडागाडीतून जायला लागले. मग काही काळानंतर सायकलीचा शोध लागला, सायकलवरनं जायला लागले. मग सायकलीचा शोध घेता घेता त्याच्यानंतर पुढे मोटर कारचाच शोध लागला आणि त्यातून मोटर कारमध्ये फिरायला लागले. आज मुंबईच्या लोकांना म्हणा चला फिरायला जाऊया म्हणजे खाली सगळे उतरतात आणि लगेच त्यांना रिक्षा हवी असते, गाडी हवी असते, बस लगेच जवळ हवी असते, कारण सगळ्या सुखसोयी आहेत, घ्यायला काहीच हरकत नसते. पण मग चालायला मात्र कंटाळा येतो. कळलं ना? चालणं हे आपण पायाने चालणं हा खरं म्हणजे आपल्यासाठी उपयुक्त गोष्ट आहे. ही उपयुक्त गोष्ट जाणीवपूर्वक आपण तिचा वापर केला पाहिजे. हे जर शहाणपण असेल तर माणूस सुखी आहे. न तर चालणारच नाही म्हटलं आणि एका जागी बसून राहिला, मिळालं उतरलं की गाडी पाहिजे, बस पाहिजे, रिक्षा पाहिजे. मग अगदी एखाद्या वेळेस जर चालावंच लागलं बाहेर गेलात तुम्हाला, तर मग पाय दुखणार, कंबर दुखणार, पाठ दुखणार, सगळं होतं तिथे. कळलं ना? म्हणून शरीराला विशिष्ट व्यायाम देणं म्हणजे शरीराकडनं विशिष्ट क्रिया पुन्हा पुन्हा करून घेणं, त्याच्यातून शरीर अधिक अधिक सशक्त होतं. हा लक्षात ठेवा. माणूस जो कष्ट करतो तो कष्ट केल्याने त्याची प्रकृती चांगली राहते. आता कष्टही करायला पाहिजे, त्याला अन्नही मिळालं पाहिजे. दोन्ही गोष्टी एकमेकाला पोषक आहेत. त्यामुळे तो सुदृढ होतो, सशक्त होतो, आरोग्यशील होतो, कार्यक्षम होतो. कष्ट करणारी मंडळी जी आहेत माणसं, ती त्यांचे स्नायू बळकट असतात. म्हणजे कष्ट करत नाहीत त्यांचे स्नायू अतिशय अगदी कमजोर असतात असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे एखादा कष्ट करणारा माणूस सहज 10 किलोचं वजन लगेच खांद्यावर घेऊ शकतो. पण मुंबईतली जी अशी मंडळी आज त्यांना व्यायाम नाही, पटकन त्यांना बस हवी, ट्रेन हवी, अशी जी सवय लागली आहे, त्यांना माथेरानसारख्या ठिकाणी जर नेलं, तिथे गाडी बिडी काही नाही, तर ते डोंगर चढवताना आहे किती 2 किलोमीटर पण ते चढ नाही, पण माणसं एवढी थकून जातात. अरे बापरे, एवढं कशाला पाहिजे त्यांना. मग घोडा लागतो, ट्रेन लागते, हल्ली आता तिथे ऑटो रिक्षा चालू, तर ऑटो रिक्षाचा हव्यात, त्यासाठी लाईनमध्ये उभं राहतील आणि उभं राहिल्यानंतर पण थकतात, का उभं राहून पण थकायला होतं. म्हणजे जितक्या सुखसोयी जास्त तितकी माणसाची प्रकृती अधिक ढासळते. जितके सुखसोयी कमी म्हणजे त्यामुळे शारीरिक हालचाल जितकी जास्त होते तितके त्याचं आरोग्य चांगलं राहतं. म्हणून माथेरानच्या रोज वर खाली करणारे अनेक माणसं आहेत. कोणत्या डोक्यावर अगदी वजन घेऊन चालणारी माणसं आहेत, कोण रिक्षा ओढणारी माणसं आहेत, कोण घोड्याबरोबर धावणारी माणसं आहेत, त्यांचे पाय दुखत नाहीत. पण मुंबईवरनं गेलेल्या माणसाचे पाय लगेच दुखतात, कारण आपल्या शरीराला जो व्यायाम द्यायला पाहिजे तो व्यायाम आपण देत नसतो. साधी गोष्ट आहे. म्हणून जे काही गरज आहे जीवनाला, जे जे आवश्यक आहे ते आपल्याकडनं ते कृतीतून झालं पाहिजे आणि त्या सगळ्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. करू नये असं नाही. गपचूप बसायचं, अजिबात नको अजिबात नको असं म्हणायचं काही कारण नाही. जे आवश्यक आहे ते हवंच, पण त्याचा हव्यास असता कामा नये. लक्षात घ्या. आहे तर आहे, हवं आहे. पाणी तहान लागली, पाणी प्यायला हवं, पाणी हवं. जितके आवश्यक आहे तितकं पाणी प्यायला हवं. भूक लागली तर जितकं भूक शमण्यासाठी जेवढं अन्न हवं तेवढं हवं. हे हवं त्यासाठी प्रयत्न करायला हवा. दोन्ही गोष्टी लक्षात घ्या. की त्यासाठी तेवढे पैसे मिळवायला हवेत, त्यासाठी तेवढे कष्ट करायला हवेत. या सगळ्या गोष्टी आनंदाने जीवन जगण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. पण त्या मर्यादा जेव्हा आपण पार करतो तेव्हा तिथे दुःख निर्माण होतं. सगळं जीवन आपलं
नियमाने बांधलेलं आहे. लक्षात आहे, प्रत्येकाचं जीवन. ते शरीराचे काही नियम आहेत, मनाचे नियम आहेत, आणि ह्या सर्व नियमांचं काटेकोर पालन जो माणूस करतो तो म्हणजे सुखी असतो, तो समाधानी असतो. काटेकोर पालन करतो की जे जे आपण विचार करतो ते चांगलेच असले पाहिजेत. कोणाबद्दल अनिष्ट विचार करता कामा नये. ते जरी आपण सांगितलं तरी अनिष्ट विचार येतात. जर एखाद्या माणसावर राग असेल तर त्याबद्दल रागातून अनिष्ट विचार येतात. त्याचं भलं व्हावं असं म्हणावं वाटत नाही. बघा, आपण सगळ्यांना आपल्या जीवनाकडे जर आपण पाहिलं, त्याचं कोणीतरी आपल्याला अपमान केला आणि त्याचं आपण त्या दुसरा कोणी म्हणतो भला माणूस आहे, हा लगेच म्हणतो कसला भला, त्याने मला असं असं बोलला होता. मनात स्मरणात ठेवलेलं आहे ना. म्हणजे एखादा माणूस एखाद्याला खूप भला वाटतो, पण दुसऱ्याला चांगला भलाच वाटेल याची गॅरंटी नसते. लक्षात आहे. म्हणजे जीवन असं आहे, जीवनामध्ये विविधता आहे. लक्षात ठेवा. आणि त्या विविधतेतून आपल्याला हा आनंद कसा अनुभवायचा आहे, तर आनंदात कसं राहायचं आहे हे शिकायचं. हे शिकावं लागतं. हे आपोआप होणार नाही. जितकं आपण ह्या सगळ्या जीवनाकडे सामोरं जातो, जीवनाकडे विविधतेतून सामोरं जातो, त्या विविधतेतले कोणत्या गोष्टी निवडायच्या आणि कोणत्या गोष्टी नाही निवडायच्या ह्यावर माणूस परत सुखी असतो. बरं लक्षात ठेवा. म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक नियम आहे. ते नियम आपल्याला सांभाळता आले पाहिजे. कोणत्या गोष्टी निवडता आल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी निवडता कामा नये, हे ज्याला कळलं तोही सुखी असतो. म्हणून प्रत्येकाने आपली शारीरिक क्षमता समजून घेऊन कार्य तर केलंच पाहिजे. शारीरिक क्षमतेवर प्रत्येकाचं कार्य कमी जास्त प्रमाणात असेल, पण ते कार्य केल्यानंतर त्याने कृतज्ञतेने परमेश्वराचं स्मरण केलं पाहिजे. कृतज्ञतेने जे जे आपल्याला मदत करतात त्यांच्याबद्दल आपल्याला सतत कृतज्ञताच असली पाहिजे. आणि त्याचा हा अभ्यास करावा लागतो. लक्षात घ्या, कृतज्ञता थोडा वेळ माणसाच्या मनात प्रकट होते, ती अखंड नाही राहत. कोणीतरी मदत केली, आपण थँक्यू म्हणतो की आभारी आहोत म्हणतो, तेवढा पूर्वी असते. 2 दिवसांनी बघा आपण त्याला विस्मरणात टाकलेलं असतं. सहज माहितीच नसतं, आपण विसरून जातो. 15 दिवसांनी बघा अजिबात लक्षात राहत नाही. पण एखाद्या माणसाने आपल्याला उगीच वेडं वाकडं काहीतरी बोललेलं आहे, आपला काही दोष नसताना, तो 15 दिवसांनी बघा, 15 दिवसांनी तो आपल्याला बरोबर आठवतो. ह्या माणसाने मला असं बोललंय, ह्या माणसाने मला असं बोललंय. ते चिंतनच त्याच्याकडे असतं. बोललाय तर बोलू देत, त्याच्या बोलण्यावर आपलं कंट्रोल नाहीये. तू काय घ्यायचं हे तू ठरव. आपण काय घ्यायचं आणि काय घ्यायचं नाही हे जीवनामध्ये हे आपण ठरवायचं असतं. समोरचा काय देतोय ते सगळंच घेतलं पाहिजे असं नाही. आपलं भरपूर पोट भरलेलं कोणीतरी तुम्हाला अगदी परत अन्न देतोय भरपूर, हे घे सुंदर सुग्रास, अजून बासुंदी पुरी आहे, घे घे घे. आपण काय म्हणतो, अरे नको रे बाबा, माझं पोट भरलंय, बस झालं, आता तरी पोट भरलंय, कळलं ना. हे जे बस झालं म्हणतो तेव्हा माणूस सुखी असतो. पण ज्याला हव्यास आहे तो काय म्हणतो, मिळताना खाऊया, आणि मग वाईट परिणाम त्याच्या आरोग्यावर होतो, ही दुसरी गोष्ट असते. म्हणून जे आवश्यक आहे ते अनुभवता आलं पाहिजे, किंवा ते आवश्यक आहे ते आपल्याला हवं आहे, आणि जे अनावश्यक आहे ते त्याची गरज नाही. ह्या गोष्टी कळत नाही. बरीच मंडळी मॉलमध्ये जातात, मॉलमध्ये एकदम चकाचक सगळ्या गोष्टी असतात, आणि उगीच काही काही घेऊन येतात. कारण म्हणजे बस घ्यायला हवं, छान वाटलं छान वाटलं. घरी आल्यावर जर विचार ह्याचा काय उपयोग आपल्याला, काहीच उपयोग नसतो. अशा गोष्टी पण आपण बऱ्याच आणतो, आणि मग म्हणतात उगीच आणल्या. म्हणजे प्रत्येक वेळेला सगळ्या गोष्टीमध्ये किती शहाणपणाची गरज आहे, लक्षात घ्या. म्हणून मॉलमध्ये जाताना तुम्हाला काय घ्यायचं याची नोंद करून घ्या. बघा, मोहात पडतो आपण. का होतं, घेतो का, मोह होतो, मोह. आपल्याला अमुक अमुक गोष्टीसाठी मॉलमध्ये चाललोय, तेवढे नोंद करून घ्या. मग बाकीच्या गोष्टी दिसतात ते नुसतं पहा, पण ते आपल्याला घ्यायच्या आहेत का त्या लिस्टमध्ये नाव नाही ना, मग तिथेच नका जाऊ. नाही तर बघता बघता तिथे मोह होतो आणि घेऊन टाकतो आपण, आणि तिथे परत त्याचा तो पैसा फुकट गेल्यामुळे परत मनाला वाईट वाटतं, अरे उगीच हे घेतलं. कळलं की नाही. म्हणून जीवनामध्ये क्षणाक्षणाला आपल्याला सतत
सावध राहता आलं पाहिजे. काय घ्यायचं आणि काय घ्यायचं नाही, काय घ्यायचं आणि काय घ्यायचं नाही, हे सतत लक्षात असलं पाहिजे. गौतम बुद्धांची एक गोष्ट सांगितली जाते. गौतम बुद्ध ज्या त्यांच्या ज्ञानाचा प्रचार करायला जे गावागावात जायचे, तर बऱ्याच लोकांना ते आवडायचं खूप, आणि बरीच मंडळी त्यांच्या मागे त्यांच्या बरोबर यायला तयार व्हायचे. पण त्या काळात जो एक काही पुरोहित वर्ग होतो की ज्यांची सत्ता त्या गावावर असते, त्यांना गौतम बुद्धांचा मत्सर व्हायला लागला की हा माणूस आता नाही आला आणि आपल्या सत्तेवर तो गदा घालतो असं त्यांना वाटायला लागलं. तसं काय गौतम बुद्ध त्यांची सत्ता आपल्याला खेचावी असा काय विचार करत नव्हते. सर्व सुख व्हावेत हाच विचार होता त्यांच्याकडे. ते सुखाचाच विषय सांगा. तुम्हाला सुख हवंय ना तर माझ्याकडे या. त्यांच्याकडे कोणी देवाच्या बद्दल विचारायला जायचं तर मग देवाचं का मला माहित नाही, तुला सुख हवंय का दुःख हवंय त्याच्याबद्दल माझी आपण चर्चा करू. त्याच्यानंतर तू सुखी कसा होईल एवढ्यासाठी, वाद घालण्यासाठी नाही. कारण नुसतं वाद घालून माणूस सुखी आणि दुःखी असं म्हणण्यापेक्षा दुःखीच होतो. म्हणून ते जे तसं झाल्यामुळे एका गावामध्ये असा एक पुरोहित वर्ग जास्त प्रमाणात होता. ते त्या गावात गौतम बुद्ध गेल्याबरोबर सगळ्यांना त्याला तुम्ही गावात यायचं नाही म्हणून वाटेल तसे बोलायला लागले. त्यांच्याबद्दल अधर्मी आहे वगैरे अहंगाने सगळं बोलणं सगळं सुरू झालं. गौतम बुद्ध शांतपणे ऐकत बसले आणि ते घेत नव्हते. म्हणून चला आपण दुसऱ्या गावाला जाऊन आपल्या शिष्याला चला आपण दुसऱ्या गावाला नका. आणि त्याने नमस्कार केला. अजून काय तुम्हाला द्यायचं नाही ना. तो शिष्य होता तो म्हणाले एवढे ते शिव्या गाळी घालतात, शिव्या बोलतात आहेत आणि हे कदा आणखी काय द्यायचंय का विचारतात. हे मग त्याने विचारलं बुद्धांना, असं का विचारताय. तर ते म्हणाले आपण मागच्या गावामध्ये गेले जिथे आपला आदर सत्कार झाला, हार दिले, फळं दिली, फुलं दिली. आपण काय केलं, हार तिथे ठेवले, फळं जेवढी आवश्यक आहे तेवढी आपल्याकडे घेतली, बाकीची फळं तिथे वाटून टाकली. म्हणजे तिथे आपण त्यांनी दिलं पण आपण घेतलं नाही. जे आवश्यक आहे तेवढं घेतलं ना आपण निघालो. आता इथे हे लोक शिव्या देत आहेत, निंदा करतायत, वेडवाकडं बोलतायत. आपण घ्यायचंच नाही ठरवलं तर काय, त्यांचं त्यांना देऊन मोकळे झालो. आपण काय घेतो ह्याच्यावर आपण सुखी आणि दुःखी होतो. परत लक्षात आपण म्हणजे क्षणाक्षणाला आपल्या मनामध्ये येणारे जे विचार आहेत, क्षणाक्षणाला ओढणाऱ्या घटना आहेत, त्या सगळ्यांमध्ये आपण चांगल्या गोष्टी कशा घ्यायच्या हे जर आपल्याला कळलं आणि वाईट गोष्टी ज्या असतात त्यांच्यापासून आपण लांब कसं राहायचं, त्या घ्यायच्याच नाहीत आपल्याला, हे जर कळलं तर माणूस सुखी होतो. लक्षात घ्या, सुख आणि दुःख मनावर आहे. मन काय गोष्ट स्वीकारते आणि कोणती गोष्ट स्वीकारत नाही. नको नको त्या गोष्टी स्वीकारायला लागला माणूस निराश होतो किंवा चिडतो, त्याची विमनस्क मनस्थिती होते, असं बऱ्याच वेळ होतं. पण ज्याचं मन स्थिर असेल, या सगळ्या गोष्टीला तोंड देणारं मन त्याचं तयार असेल तर माणूस कधीच निराश होत नाही, कधीच चिडत नाही, कधी दुःखी होत नाही. बघा लक्षात ठेवा. म्हणून स्थिर मन हे सुखाचं सागर आणि अस्थिर मन हे दुःखाचं आगर आहे. लक्षात घ्या. म्हणून इथे मनाला स्थिर करण्यात शहाणपण आहे. परत म्हणजे हे सगळ्याचं सार परत कुठे येतं, आपलं मन आपण स्थिर कसं करायचं हे आपण शिकायचं असतं. ते सद्गुरूंकडनं शिकून घ्यायचं असतं की मनाला एका जागी स्थिर बसवण्याचा अभ्यास आपल्याला करता आला पाहिजे. त्या अभ्यासातून हळूहळू मन स्थिर होतं, शांत होतं. आणि शांत आणि स्थिर मन हे सुखाचं सागर असतं. बाहेरून मिळणाऱ्या गोष्टीतून सुख मिळतं ही जेव्हा मनाच्या ठिकाणी भ्रामक कल्पना असते तर तो मिळालं तर सुखी होतो, नाही मिळालं तर दुःखी होतो. पण स्थिर मनाच्या ठिकाणीच सुख आहे, सुखावस्था आहे, समाधान आहे, हे ज्याला कळतं तो मग या बाहेरच्या गोष्टीवर जास्त अवलंबून राहत नाही. मिळाला तरी ठीक, न मिळालं तरी ठीक, अशी ती अवस्था. नाही मिळालं म्हणून तो दुःखी आला आणि मिळालं तर एकदम सुखी झाला, असं सुख दुःख त्याच्याकडे नसतं. त्याच्याकडे असतं त्याचं स्थिर मन असेल त्या सुख दुःखाच्या कल्पनेत तो गुंतत नाही. म्हणून सुख दुःखाच्या कल्पनेतून माणसं सुखी दुःखी होतात.
परत लक्षात ठेवा. सुखदुःखाच्या कल्पनेतून म्हणजे असं मात्र मी सुखी होईन, पैसे मात्र मी सुखी होईन, लोकांनी मान दिला तर मी सुखी होईन, खूप संपत्ती मिळाली तर मी सुखी होईन, असं जे माणसाला वाटतं, खरं ते तसं नसून आपल्या मनातच सुखाची आणि दुःखाची जी अवस्था निर्माण होते त्यावर आपण सुखी दुःखी होत असतो. लक्षात घ्या. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचं सार लक्षात घ्या की समाधान हे खरं सुख आहे. शांती, सुख आणि समाधान असं जे म्हणतो ना आपण, समाधानात राहणं म्हणजे सुखावस्थेत राहणं. सुखावस्था आहे समाधानी. ती आपल्याला साधण्यासाठी आपलं मन स्थिर शांत कसं राहिलं पाहिजे याचा अभ्यास केला पाहिजे. आणि काय हवं आणि काय नको, हवं तर किती हवं आणि नको तर किती नको, हे दोन्ही गोष्टीचं मर्यादा आपल्याला समजून घेता आल्या पाहिजे. त्या समजलं तर माणूस आनंदाने जीवन जगू शकतो. म्हणून आनंदाने जगण्यासाठी खूप काही करावं लागत नाही. खरं सांगायचं तर अगदी गावचा शेतकरी त्याच्याकडे खूप बाकीचे पैसे नसतील, काही नसेल, पण कष्ट करून तो 2 वेळा त्याला जेवण मिळत असेल तिथे तो सुखी असतो, त्याला चांगली गाठ झोप लागत असते. पण मुंबईतला व्यापाराच्या मागे लागणारा माणूस एवढा चिंतेत पडतो की पैसा भरपूर आहे पण त्याची चिंताच इतकी वाढत जाते की त्याच्यातून तो झोपूही शकत नाही, इतका दुःखी असतो. म्हणजे या दोन्ही गोष्टीचं आपल्याला लक्षात घेता आलं तर आपल्याला कसं आनंदाने जीवन जगायचंय हे आपल्या लक्षात येईल. म्हणून असं या आनंदाने जीवन जगण्याची कला प्रत्येक माणसाला प्राप्त हो ही सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.